बाळासाहेब महाराज स्वतः पुस्तकं लिहित होते, लोकांना प्रेरणा देत होते आणि उत्तमोत्तम साहित्य कसं लिहावं याचं त्यांनी मार्गदर्शन लोकांना केलं आणि जवळजवळ त्यांनी 25 पुस्तकं लिहिली. एवढा राजा मोठा असून सुद्धा एवढं मोठं काम तो कसा करतोय हे लोकांना आश्चर्य वाटत होतं. पण त्यांचं कामच एवढं नियोजनबद्ध होतं. ते दररोज 3 ते 3:30 वाजता उठत होते. कदाचित लोकांना खोटं वाटेल आजच्या काळामध्ये की राजे महाराजे आहेत आणि 3-3:30 वाजता उठतायत, हे कसं शक्य आहे. पण 3-3:30 वाजता उठत होते. 2 तास त्यांचा ते सूर्यनमस्काराचा कार्यक्रम चालत होता आणि या देवीला ते पहाटेचे चालत येत होते इथं आणि इथून परत माघारी जाऊन 6:15 वाजता चित्र काढायला बसत होते. बाळासाहेब महाराजांचं चित्रकार राजा म्हणून एक ख्याती प्राप्त झालेली आहे. इथे म्युझियममध्ये बाळासाहेब महाराजांची चित्र आहेत, त्याच्याबरोबर रामायणाबद्दल त्यांनी जी काढलेली चित्र आहेत, अप्रतिम चित्र तुम्हाला बघायला मिळत नाही, कुठेही बघायला मिळणार नाही. आणि जाणकार माणसांनी त्यांच्या त्या चित्रांच्या बद्दल खूप प्रशंसा केलेली. असे अगदी इंग्लंडची माणसं सुद्धा त्यावेळेला होती, त्यांनी सुद्धा असे हे चित्रकार राजा. दुसरी गोष्ट अशी की आजचा हा सर्व दिवसभराचा आपला स्नेहमेळा, आपल्या सगळ्यांचं सादरीकरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे यशस्वी झालं. यजमान म्हणून आनंदराव पवार एकटे साताऱ्यावरून येऊन हे सगळं मॅनेज करत होते. त्यांना सहकार्य करणारे सुनील बागल असतील, बाकी सगळे आपण असो, या सगळ्यांचा आभार मानतो. आपलीच लेक आयुर्वेदात काम करते. तिने जसं तुम्ही म्हटले की आमची काही पुस्तकं आम्हाला हे करायचं, तर तो इथे असेल. ज्यांना पुस्तकं घ्यायचे त्यांनी घ्यावी. खरं तर ते दुपारी ठेवायला हवं होतं. आजच्या नियोजनामध्ये ते थोडंसं हे झालंय, परंतु तरी पुस्तकं ह्या टेबलवरती ठेवूया आपण. ज्यांना पुस्तक घ्यायचे त्यांनी पुस्तक घ्या. परंतु त्या भगिनींनी सगळ्यांसाठी उठणं तयार करून आणलं होतं. तिला पहिल्यांदाच केलंय म्हणे मी, आणि कसा लोकांचा प्रतिसाद येतोय मला बघायचं होतं. पण मग ती म्हणे नाही करत मी, तरी मी सगळं विकत घेतलंय तिच्याकडून. माझ्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या घरी आपल्या लेकीच्या उठण्याची दिवाळी साजरी हो. उपस्थित राहतो म्हणून कळवलं, काही कारणाने येऊ शकले नाहीत. उपस्थित होण्यात काही अडचणी आल्यात म्हणून उपस्थित राहू शकत नाही असं जे कळवू शकले नाहीत, या सगळ्यांचा आभार मानून आजचा आपला कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो.